नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मी एका गरीब कुटुंबातून आलो होतो. त्यामुळे माझ्या आईवडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मी अभ्यासात खूपच मेहनत केली, जेणेकरून चांगली नोकरी मिळू शकेल आणि त्यांना सर्व सुख सोयी देऊ शकेल. त्या त्यांना कदाचित कधी मिळाल्या नव्हत्या. नोकरीच्या शोधात मी दुसऱ्या शहरात आलो. काम मिळालं होतं. सर्वात मोठी अडचण होती ती भाड्याची खोली मिळवणं. त्या शहरात खोली मिळवणं माझ्यासाठी खूपच अवघड झालं होतं. मी खूप निराश झालो होतो. तेव्हा एक गाडी माझ्यासमोर येऊन थांबली आणि एक बाई त्यातून बाहेर आली. तिची नजर माझ्यावर पडली. तेव्हा तिने मला विचारलं की काय झालं, काही समस्या आहे का? तेव्हा मी तिला सांगितले, मी खोली शोधून थकलोय, मिळत नाही. तेव्हा ती म्हणाली की तू खोलीचं भाडं किती देऊ शकतोस? मग मी तिला घर भाड्याचं माझं बजेट सांगितलं. तेव्हा ती बोलू लागली की ठीक आहे, तू माझ्या घरी राहा. हे ऐकून मला खूपच आनंद झाला. तिने मला गाडीत बसायला सांगितले आणि म्हणाली की चल खोली बघून घे. मी मनात विचार करत होतो की एवढ्या कमी भाड्यात ती कशी काय तयार झाली. मला काहीच कळत नव्हतं. मला काहीतरी गडबड वाटत होती, पण मी मात्र मजबूर होतो. काही वेळानंतर मी जेव्हा तिच्या घराजवळ पोहोचतो तेव्हा थक्क झालो. घर खूपच सुंदर होतं आणि आत गेल्यावर मी माझी खोली बघितली. ती सुद्धा खूपच छान होती. मी त्या बाईचे आभार मानले. तेव्हा ती बाई हसून म्हणाली की मी तुला ही खोली एवढ्या कमी भाड्यात दिलेली आहे कारण मी या घरात एकटीच राहते आणि मला तू चांगल्या घरचा मुलगा वाटतोय. त्यामुळे मी भाड्याच्या बदल्यात तू माझे छोटेसे काम करत राहा. मी लगेचच आनंदाने होकार दिला आणि सांगितलं, तुमचे जे काही काम असेल मला सांगा, मी आरामात करेल. तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. आता मी तिच्या घरी राहू लागलो आणि माझे दिवस अगदी आरामात जात होते. थोडे थोडे पैसे मी माझ्या आईवडिलांना देखील पाठवत होतो आणि घरमालकींचे छोटे मोठे काम आरामात करत होतो. सर्व काही खूप चांगलं चाललं होतं. पण त्याचवेळी तो दिवसही आला जेव्हा मी पैशासाठी मोहताज झालो. एका दिवशी मी जेव्हा ऑफिसला पोचलो तेव्हा तिथे समजलं की आमची कंपनी तोट्यात चालली आहे, ज्यामुळे सर्वांचा पगार अर्धा केला जात आहे. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा पूर्ण पगार होता तेव्हाही मी कसेबसे खर्चामध्ये काटकसर करून माझ्या आईवडिलांसाठी मी पैसे वाचवू शकत होतो. आणि आता अर्ध्या पगारात तर माझं स्वतःचं जगणं देखील मुश्किल होणार होतं. काय करावं काही समजत नव्हतं, कारण बाजारात मंदी आली होती. त्यामुळे सगळ्या कंपनीची अशी स्थिती होती. मग मी विचार केला की दुसरीकडे जाण्यापेक्षा इथे चुपचाप काम करणंच योग्य आहे. जेव्हा भाडं देण्याची वेळ आली तेव्हा मी माझ्या घरमालकींना थोडा वेळ मागितला. मला वाटलं की मी कुठंतरी दुसरं काही काम करून पैसे कमवेल आणि मग भाडं देऊन टाकेल. पण हे सर्व करताना 4 महिने निघून गेले आणि मी एकही पैसा जास्त कमावू शकलो नाही. 5व्या महिन्यात जेव्हा भाडं देण्याची वेळ आली तेव्हा माझ्या घरमालकींना माझ्यावर राग आला. ती म्हणाली की एकतर मी तुला एवढ्या कमी भाड्यात तुला खोली दिली आहे आणि वर तूच मला मूर्ख बनवतोस आणि माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतोस. मी त्यावेळी खूप दुःखी झालो होतो. त्यामुळे मी माझ्या भावना आवरू शकलो नाही आणि त्यांच्यासमोरच रडू लागलो. मी त्यांना सगळं काही सांगितलं. माझं बोलणं ऐकून त्या मला म्हणाल्या की जर तुला काही दुसरं काम मिळत नसेल तर तू माझ्यासाठी एक काम करशील का? मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं. काम या शब्दाचा अर्थ काय होता हे समजण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. मग त्या म्हणाल्या की इतक्या दिवसामध्ये मी लक्षात घेतलं आहे की तू खूप लवकर कोणासोबतही मैत्री करतोस. तुझ्या बोलण्याची पद्धत देखील खूपच चांगली आहे. म्हणून मी तुला सांगते की तू एक रोज एका माणसाचा माझ्यासाठी बंदोबस्त कर. त्यांच्या तोंडातून अशी गोष्ट ऐकून मी स्तब्ध झालो. त्या मला म्हणाल्या की मी तुला 2 दिवसाचा वेळ देते. 2 दिवसात मला निर्णय सांग, नाहीतर माझं 5 महिन्याचं भाडं दे, नाहीतर ही खोली रिकामी कर आणि तुझं सामान इथून सोडून जा. आता माझी अवस्था खूपच बिकट झाली होती. मला काही सुचत नव्हतं की या 2 दिवसात 5 महिन्याचा भाड्याचा मी कसा काय बंदोबस्त करावा. मी अनेकदा हेच पाहिलं होतं की जे लोक चुकीचं काम करतात त्यांना देव खूप सारा पैसा देतो आणि मी एक साधेपणाने जगत होतो आणि माझ्या आईवडिलांच्या सुखासाठी मेहनत करत होतो. माझ्यासोबतच असं का झालं? त्या दिवशी संध्याकाळी माझ्याकडे आईचा फोन आला. तिने सांगितलं की माझ्या बाबांची तब्येत सध्या बरी नाही आणि त्यांनी जवळच्याच डॉक्टरांकडे दाखवलेलं आहे. औषध खूप महाग आहे, तर ते पुढच्या आठवड्यापर्यंत मनी ऑर्डर पाठवण्यास सांगत होते. हे ऐकून माझे तर भानच हरपले. आता मी ठरवलं की योग्य अयोग्य
काही असो, मला फक्त आणि फक्त पैसे कमवायचे आहेत. बाकी काहीही महत्त्वाचं नाही. मी लगेचच रात्री माझ्या घरमालकींकडे जाऊन सांगितलं की मी तिचं काम करण्यास तयार आहे. माझं बोलणं ऐकून ती खूपच आनंदी झाली आणि म्हणाली की ठीक आहे. मग उद्यापासूनच तू मला एक माणूस आणून दे, पण त्याला इथे घेऊन येऊ नकोस. मी तुला एक ॲड्रेस देते, त्याला तिथेच घेऊन जा. मी म्हणालो ठीक आहे. पहिल्या दिवशी मी एका माणसाशी मैत्री केली आणि त्याला माझ्या बोलण्यात गुंतवून घरमालकींच्या दिलेल्या पत्त्यावर घेऊन गेलो. त्या दिवशी माझी घरमालकीन खूपच सुंदर सजलेली होती. तो माणूस तिला पाहूनच खूप खुश झाला. त्या माणसाचं घरमालकीनला पाहून तोंडाला पाणी सुटलं. त्यानंतर ती त्याला घेऊन आत गेली आणि मी चुपचाप माझ्या खोलीवर परत आलो. आता मी ऑफिसचं काम संपवून रोज माझ्या घरमालकींसाठी एक माणसाचा बंदोबस्त करून तिच्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचायचो. एक दिवस जेव्हा मी ऑफिसमध्ये होतो तेव्हा माझ्या मित्राची तब्येत अचानक बिघडली. मग मी त्याला घेऊन रुग्णालयात पळालो. रुग्णालयात बसलेलो असताना मी माझ्या घरमालकीनला तेथे पाहिलं. मी विचार केला की ती इथे कोणत्या कामासाठी आली असावी. मग मला वाटलं कदाचित तिला काही काम असावं. माझ्या मित्राला टायफॉईड झाला होता आणि त्याच्या अनेक तपासण्या झाल्या. मग मी औषध घेऊन त्याच्या खोलीत आलो. संध्याकाळी मी जेव्हा त्यांच्या खोलीत परतलो तेव्हा माझ्या घरमालकीनं माझ्या हातात 20,000 रुपये ठेवले. एवढे पैसे एकत्र पाहून मी खूप आनंदी झालो. ती म्हणाली की तू खूपच चांगलं काम करत आहेस, पण आता तुला तुझं काम वाढवावं लागेल. तुला माझ्यासाठी दररोज अनेक माणसांचा बंदोबस्त करावा लागेल. तिचं हे बोलणं ऐकून मी थक्क झालो. मी चक्रावलो. मी म्हणालो, मी असं काही करू शकत नाही. तर ती म्हणाली, जर तू असं केलं तर मी माझ्या आईवडिलांसाठी अनेक गोष्टी विकत घेऊ शकेल, ज्या मी आजपर्यंत त्यांना देऊ शकलो नाही. मी होकार दिला. आता मी तिच्यासाठी कधी 6, तर कधी 7, तर कधी 10 माणसांना एकत्र घेऊन जायचो. पण मी खूपच आश्चर्यचकित होतो की ती एका वेळी एवढ्या माणसाचे संबंध कशी ठेवू शकते. तिच्या शरीरात इतकी ताकद कशी आहे. काही महिन्यानंतर माझा मित्र जेव्हा त्याच्या टायफॉईडचा चेकअप पुन्हा करायला रुग्णालयात गेला तेव्हा मीही त्याच्यासोबतच गेलो होतो. तिथे बसलेलो असताना मी पुन्हा एकदा माझ्या घरमालकीनला त्या रुग्णालयात पाहिलं. मी हैराण होतो की ती इथे काय करते आणि कशासाठी आली आहे. आधी मी विचार केला की जाऊन पाहावं, पण तेवढ्यात माझा मित्र रिपोर्ट घेऊन आला आणि त्यानं मला सोबत चालण्यास सांगितलं. मी त्याच्याबरोबर काही दाखवू इच्छित नव्हतो, म्हणून चुपचाप त्याच्यासोबत परत घरी आलो. घरमालकींसाठी काम करत असल्यामुळे आता माझं जीवन चांगलं चाललं होतं, कारण आता माझ्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नव्हती. हे पाहून माझे मित्र म्हणू लागले की तुझ्या हाती काय खजिना लागला आहे का? पगार तर तुला आमच्यासारखाच मिळतो. मग तू एवढी ऐशोआरामाची जीवनशैली कशी काय जगतोस? आधी तर मी खूप बहाणे केले. तर मग माझा एक मित्र माझ्या मागेच लागला आणि तो म्हणाला की तू नक्कीच काहीतरी लपवत आहे. मी तुझा जिगरी दोस्त आहे. तू मला नाही सांगणार का? बघ, मी सुद्धा खूप त्रस्त आहे. मला सुद्धा पैशाची खूप गरज आहे, कारण माझ्या बहिणीचं लग्न होणार आहे. त्यासाठी खूप पैशांची आवश्यकता आहे. त्याचं बोलणं ऐकून मी थोडा भावूक झालो. मला माहीत होतं की माझी घरमालकीन ही पुरुषांना आपल्या इच्छेपोटी बोलावते, त्यांना तीही पैसे देते. म्हणून मी माझ्या मित्राला सगळं काही सांगितलं की जर तू हे सगळं काही करण्यास तयार असशील तर तुझीही चांगली कमाई होईल. माझं बोलणं ऐकून तो म्हणाला की अरे, असं कसं होऊ शकतं? मी सुद्धा तुझ्यासारखा तिच्यासाठी पुरुषांची व्यवस्था करू लागतो. मग मी म्हणालो ठीक आहे, मीही माझ्या घरमालकीनला विचारतो. तेव्हा मी माझ्या घरमालकीनला ही गोष्ट सांगितली. तेव्हा ती माझ्यावर खूपच रागावली. ती म्हणाली की तू माझा विश्वासघात केला आहे. तू ही गोष्ट दुसऱ्याला का सांगितली? मी म्हणालो, तो माझा मित्र आहे आणि तो खूपच मजबूर आहे, म्हणूनच मला त्याला सांगावं लागलं. माझं ऐकून घरमालकीन बोलू लागली की जर तो मजबूर असेल तर त्याने माझी इच्छा पूर्ण करावी, कारण माझ्यासाठी पुरुषांची व्यवस्था फक्त तूच करू शकतेस. दुसऱ्या दिवशी जाऊन मी माझ्या मित्राला ही गोष्ट सांगितली. मग त्याने खूपच मजबुरीनं माझ्या घरमालकींची इच्छा पूर्ण करण्यास होकार दिला आणि मी त्याला घरमालकींनी दिलेल्या पत्त्यावर घेऊन गेलो. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा ऑफिसमध्ये गेलो तेव्हा मी माझ्या मित्राला विचारलं की काय झालं होतं. तर तो म्हणाला की अरे, खूपच मजा आली. अशी फिलिंग तर मला पहिल्यांदाच मिळाली आणि त्याचबरोबर खूप सारे पैसे देखील मिळाले. आता तर मी वारंवार जाईल. त्याच्या या बोलण्याने माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. मी विचार केला की एकदा मला हे सगळं बघायला पाहिजे. मग एका आठवड्यानंतर जेव्हा माझा मित्र पुन्हा माझ्या घरमालकिनीसोबत गेला तेव्हा मी हळूच त्याच्या खोलीबाहेर लपलो आणि हळूच खिडकी उघडून आत पाहिलं.
आतलं दृश्य पाहून माझ्या श्वासांचा वेग जोरजोरात वाढला आणि घाम येऊ लागला. आता त्या इच्छांचे वादळ उठू लागले. खोलीत परतल्यानंतर माझ्या तरुणाईने वेग घेतला होता. मी हे विचार करू लागलो की काश मला पण अशी संधी द्यावी. पण काही आठवड्यात ऑफिसमध्ये इतकं काम वाढलं की माझ्यात तितकी शक्तीच उरली नाही. त्यामुळे मला काही दिवस वाट पाहावी लागली. हळूहळू 2 महिने उलटले आणि एका दिवशी माझ्या त्याच मित्राची प्रकृती जास्तच बिघडली. तर मी त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरने त्याची लक्षणे पाहिली आणि मग त्याला तपासणीसाठी पाठवून दिले. मी माझ्या मित्राची वाट पाहतच बसलो होतो. तेव्हाच मी माझ्या घरमालकीणला त्या रुग्णालयात पुन्हा पाहिले. मी लगेचच त्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये पोहोचलो, जिथून ती बाई बाहेर आली होती. ती बाहेर पडताच मी आत गेलो आणि डॉक्टरांना विचारलं की ती बाई कशासाठी आली होती. डॉक्टरांनी सांगितले की ती इलाज करत आहे. मी विचारलं की तिला काय त्रास आहे. त्यानंतर डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून माझं भानच हरपलं. मला वाटले की जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी लगेचच माझ्या मित्राकडे धावत पोचलो. माझ्या मित्राचे चेकअप झाले होते आणि रिपोर्ट 2 तासानंतर मिळणार होते. माझ्या मित्राने माझा चेहरा पाहिला आणि तो म्हणाला की तू एवढा का घाबरला आहेस. अरे मला जास्त काही झालं नसेल. त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो मला समजावत होता, पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललं होतं. मी तर आज रात्री स्वतःला त्या घरमालकिनीवर माझी इच्छा पूर्ण करण्याच्या कल्पनेत रंगलो होतो. पण देवाने मला वाचवलं. मात्र माझा मित्र वाचला नाही. मी हे सगळं विचार करतच होतो. तेव्हाच माझ्या मित्राने मला जोरात हलवले आणि मी झोपेतून जागा झालो. तो म्हणाला की तू कशाचा इतका विचार करतोस. मी रडता रडता त्याला सगळं काही सांगून टाकलं. माझं बोलणं ऐकून त्याचेही हातपाय थरथरू लागले आणि तो डोकं धरून बसला. 2 तासानंतर जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा तेच झालं ज्याची आम्हाला भीती होती. आम्ही वेळ न घालवता पोलिसांकडे पोचलो आणि पोलिसांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. 2 तासाच्या आत मी पोलिसांसोबत माझ्या घरमालकींच्या घरात उभा होतो. पोलिसांनी तिला अटक केली आणि आम्हालाही अटक केली, कारण कुठेतरी या सर्वामध्ये आम्ही सहभागी होतो. मी माझ्या घरमालकीणला विचारलं की शेवटी तू आमच्यासोबत असं का केलं. तर ती म्हणाली की तुझ्यासोबत तर मी काहीच केले नाही आणि तुझ्या मित्राला तर तूच माझ्याकडे आणले. मी म्हणालो तुला असं करताना लाज नाही वाटले का. तू कळत नकळत कित्येकांच्या आयुष्याची राख रांगोळी केलीस. तेव्हा ती रागाने ओरडत म्हणाली माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्याचं काय. मग ती सांगू लागली की या सर्वांची सुरुवात कशी झाली. ती म्हणाली की माझा एक प्रियकर होता आणि मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते. त्याच्या खातर मी आईवडिलांशी भांडण करून त्याच्यासोबत पळून गेले. पण त्याने त्याच्या शारीरिक इच्छा पूर्ण करून घेतल्यानंतर तो मला सोडून गेला. मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता. मग मला कळाले की माझ्यासोबतच कित्येक मुलींशी संबंध ठेवून होता. हे पाहून माझं हृदय तुटलं आणि मी परत घरी आले. माझ्या आईवडिलांनी मला आनंदाने स्वीकारलं, कारण मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि आमच्या घरात कधी पैशाची कमी नव्हती, कारण मी माझ्या वडिलांच्या सगळ्या संपत्तीचे एकमेव वारस होते. आणि काही महिन्यानंतर माझ्या वडिलांनी माझं लग्न एका खूप श्रीमंत कुटुंबातील मुलांसोबत करून दिलं. मी विचार केला की आता मी सगळं प्रेम माझ्या पतीला देईल. पण लग्नाच्या काहीच महिन्यात कळलं की तोही दुसऱ्या महिलांसोबत संबंध ठेवतो. आता माझा माणसावरचा विश्वासच उडाला होता. मला माणसाचा तिरस्कार होऊ लागला, कारण मी ज्या माणसाला जवळून ओळखले तो फक्त शरीराचा भुकेला निघाला. त्याला प्रेमाचं काही मोलच नव्हतं. त्याला फक्त शरीराची हाव होती. मी विचार केला की मी माझ्या पतीला घटस्फोट देईल आणि आयुष्यभर एकटी राहील. हा विचार करून मी त्याला घटस्फोट देऊन मी घरी परत आले. पण काही महिन्यांनी एक अशी गोष्ट समोर आली ज्यामुळे माझं जगणं बदललं. मला कळलं की मला एड्स झालेला आहे, ज्याचं कारण माझा नवरा होता, कारण तो एकाच वेळी अनेक महिलांशी संबंध ठेवत होता. आता माझा तिरस्कार इतका वाढला होता की त्याची काही सीमाच नव्हती. मी त्याच दिवशी निर्णय घेतला की आता मी कोणत्याही अशा माणसाला सोडणार नाही जो एका स्त्रीच्या शरीराकडे बघून वासनेच्या भावनेने लाळ गाळतो. आणि मग या आजाराचा प्रसार करण्याचा निर्णय घेतला. तुझ्यासोबत मी हे सगळं यासाठी केलं नाही, कारण तुझ्यात मी एक चांगला माणूस पाहिला. तू बाकीच्या पुरुषांसारखा नाही, शरीराला भुकेला. मी एवढ्या दिवसापासून जिवंत आहे कारण मला वेळोवेळी या आजाराची माहिती मिळाली आणि मी माझा योग्य उपचार करत आहे, कारण मला शक्य तितक्या जास्त लोकांना माझा शिकार बनवायचा आहे. मला माहीत आहे की मी जिवंत राहणार नाही, पण मला माझ्या केलेल्या कृत्याचं कोणतंही दुःख नाही. माझ्या मित्राची अवस्था खूपच वाईट झाली होती. मी देखील मनोमन खूप पश्चाताप करत होतो.
मी विचार केला की लालशेच्या आहारी जाऊन मी माझ्या मित्राला स्वतःच्याच मृत्यूच्या दारात ढकललं होतं. मित्रांनो, आता तुम्ही सांगा, माझ्या मालकिनीने स्वतःवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी इतरांना अशा प्रकारे मृत्यूच्या जाळ्यात ओढलं. तर अशा भयंकर घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.